खरं तर माझ्यासाठी सरप्राईज होतं की एके दिवशी सकाळी अचानक श्रीधरजींचा फोन आला आणि मी श्रीधर फडके बोलतोय असं की कुसुमाग्रजांच्या विशाखा संग्रहातली कविता लिहिली ती वाचून घ्या. आणि मी त्याला चाल लावतोय, त्याचं गाणं करतोय, पण असं आहे की त्याला ते शोभण्यासाठी त्या चालीत बसण्यासाठी एक पहिल्या 4 ओळी हव्यात मला. त्या जर तुम्ही लिहून द्याल तर मला वाटतं की खूप मोठं सरप्राईज होतं की एका महाकवीच्या महाकाव्यामध्ये आपण काहीतरी लिहिलं. पहिला आनंद झाला प्रचंड की कुसुमाग्रजांसाठी. मग ते म्हणलं की नाही ते एकत्र येणार आहे, मी तुमच्या ओळी पुढे ते कुसुमाग्रज. तर म्हणजे आनंदापेक्षा म्हणजे धडधड वाढली होती, कारण एवढं मोठं काम आहे काहीतरी. म्हणजे एखाद्या भरजरी शिलेला ठिगळ लावलं तुम्ही असं कोणीतरी आरोप करायला नको. तर म्हटलं ठीक आहे, मी वाचून घेतो आणि सांगतो तुम्हाला. तर तसाच मी जिथे होतो दादरला तिथेच ते मॅजेस्टिकमध्ये जाऊन पुस्तक घेतलं विशाखा संग्रह, ते वाचलं. पण त्या कवितेतला जो कुसुमाग्रजांनी जे दुःख मांडलं होतं शेतकऱ्याचं, मला वाटतं की 1932 साली मांडलेलं दुःख इतक्या वर्षानंतर स्वातंत्र्यानंतरही कमी न होतं ते वाढलंय, त्याची विदारकता. मला वाटलं की हे आजचं आहे. तर ते म्हणाले की हो मला आजच्याच ओळी हव्यात, की त्या ओळीमुळे अख्खं गाणं आजचं वाटायला हवं असं. आणि टचवूड की मी तिथनं बाहेर पडलो आणि दादरला मी जवळपास शिवाजी पार्क पर्यंत आलो आणि त्या ओळी झाल्या. मी त्यांना मेसेज केला मोबाईलवरती आणि म्हटलं कशा वाटतात सांगा. आणि त्यांचा फोन आला की हे अप्रतिम आहे, हे फायनल म्हणून. तर मला वाटतं की ही देवाची कृपा आणि त्या कुसुमाग्रजांच्या काव्याची कृपा असावी खरंच. तर आणि एक भाग्याची गोष्ट, एक मोठा पुरस्कार मिळाल्यासारखं मला वाटतं की त्या गाण्यावरती त्यांनी लिहिताना लिहिलं की गुरु ठाकूर कुसुमाग्रज, म्हणजे त्यांच्यासोबत नाव जोडलं जाणं. मला वाटतं कुठल्याही कवीसाठी याहून मोठी पावती नसावी.